इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे दररोज अनेक चारचाकी दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत असून काही प्रमाणात वाहन चालवणाऱ्यांना शारीरिक इजा होते आहे. आणि असाच एक प्रकार पाथर्डी फाटा ते गुरु गोविंद सिंग कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावर घडला असून नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सदर रस्ता खोदून ठेवल्याने प्रथम दर्शनी दिसत आहे. या खोदून ठेवलेल्या रस्त्यामध्ये एक चारचाकी वाहन मधोमध रात्रीच्या सुमारास अडकून पडल्याचं समोर आलंय. अभी मैं इसमें से किधर से रास्ता लेके जाऊँ, मेरे को बता बा. हाँ, माझी काय चुकी आहे याच्यात? हाँ, सांग बरं मला, माझी काय चुकी आहे का याच्यात? मला सांग. मी सरळ आलो, 40-50च्या स्पीडवर आलो, 80च्या स्पीडवर नव्हतं, एअरबॅग उघडले असते गाडीचे. हा, 25 लाखाची 50 लाखाची गाडी घेऊन बेचर हे लफडं आहे का? काय बोर्ड लावला नाही, काय नाही. म्हणजे आम्ही काय बोलायचं यार? हे काय भरून देणार आहे का आपल्याला? हा, हे भरून देणार आहे का? मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला असून रस्ता खोदून ठेवताना कुठल्याही प्रकारच्या सूचना फलकाचा इथे वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार भोंगळ असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.